एक्सपिरियन्स चॅम्पियन, एक्सपिरियन्स प्लेयर अशी त्याचा उल्लेख करायला काहीच हरकत नाही कैलास याचा. 3 षटकांचा मॅच आहे पंच. आजच्या दिवसातील अंतिम सामना वाघोबा टिवरी विरुद्ध कुंभारपाडा या 2 संघादरम्यान. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रामभाऊ भावर आणि त्याच्यासमोर सूरज माळी, ज्याने आजच्या दिवसामध्ये 6 चेंडूमध्ये मी म्हणे 7 चेंडूमध्ये 7 षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे. स्ट्राइक वरती असलेला हा फलंदाज राईट मोर द विकेट. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक आहे. प्रत्येक चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मला वाटतं स्ट्रॉंग झोन मध्ये आपल्या काम करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र कैलास डाहुऱ्या ताजा फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन आहे. शतरक्षण सजवताना थोडीशी घाई करा, कारण मी अगोदरच का म्हटलं की लेफ्ट हँड बॅट्समन आहे. सन्मान्य गार्विक मंगेश भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी दोन्ही फलंदाजांना मी म्हणेन टिवरी संघाला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. गार्विक मंगेश भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी टिवरी संघासाठी 100 रुपये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अलाउन द कार्पेट गेलाय चेंडू. शतरक्षक त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग झोन मधून आलाय. चेंडूला उचलेल आणि फेकेल. तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण केले. एका धावेने धाव फलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो, तो म्हणजेच 2 धावा. हवा थांबलेली आहे, थोडीफार वाहते आहे, मात्र आम्हाला हवेचा अंदाज येत नाही, कारण की आमच्या दोन्ही साईडनं 2 फॅन लावल्यात. त्यामुळे हवा कुठून आहे हे आम्हाला थोडंसं परीक्षा करणं कठीण आहे. मात्र मैदानामध्ये आपण पाहू शकता की थोडीशी किंचितशी हवा उजव्या हाताच्या फलंदाजाला आहे. त्यामुळे सूरज याला ऍडव्हान्टेज असेल. शेवटच्या 18 चेंडूमध्ये मी म्हणेन चांगली गोलंदाजी करावी, फलंदाजी चांगली करावी लागेल. अंडर एस्टिमेट करून खेळणार नाहीये, कारण की समोरचा संघ सुद्धा एक स्ट्रॉंग संघ. दरम्यान हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न स्ट्रगल करताना दिसला. इथे मात्र थोडासा स्ट्रगल करताना दिसला सूरज. 2 धावेने धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 4 या धाव संख्येवरती. आजच्या दिवसातला एक चांगला दावेदार संघ मी तर म्हणेन साईकृपा राजावळी संघ याला या कुंभारपाडा संघाने धूल चारलेले. याचाच अर्थ कुंभारपाडा संघाला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाही. छुपा रुस्तम संघ निघाला आजच्या दिवसातला. सुपाब कामगिरी कुंभारपाडा संघाची झाली आहे. आज मात्र कुठला संघ सुपर, क्या बात आहे, क्या बात आहे. आपण पाहू शकतो येथे मात्र हा व्हाईट बॉल. वाईड ने धाव फलक पुढे सरकला गेला, तो म्हणजेच 5 या धाव संख्येवरती. जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत, जे आमचे बॉल बॉय आहेत, जे मुलं आहेत टिवरी गावची, त्यांना विनंती असेल की चौफेर बसा, एका जागेजवळ बसू नका. आता मात्र आपण पाहू शकतो लेग स्टिक वरती चेंडू होता, अपील झालेली. आत्मविश्वास थोडासा नक्कीच कमी होता या चेंडू मध्ये, या अपील मध्ये. लेग बायच्या रूपाने धाव फलक पुढे थोडासा सरकतोय, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 6 या धाव संख्येवरती. जी लहान मुलं आहेत त्यांना विनंती असेल लांब लांब बसा, एकाच ठिकाणी बसू नका. धाव संख्या आहे ती 6. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत एकूण 4. पुन्हा एकदा रामभाऊ भावर बॉलिंग मार्क वरती. ऑन साइडला क्रॅकिंग शॉट, दॅट इज अँड इट इज अ बिग शॉट. षटकार. बघा एक्सपिरियन्स काय असतो तो दर्शवलाय कैलास याने. बॅट खालचा चेंडू होता, चेंडूला फक्त उचललं, टायमिंग केला, मिडल ऑफ द बॅट केलं आणि चेंडू जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधनं मात्र 6 धावांसाठी. धावफलक पुढे सरकला गेला, तो म्हणजे 12 या धाव संख्येवरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टॉप एज लागला. शतरक्षक या ठिकाणी सिले मिड ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक नव्हता. इथे 1 धाव नक्कीच मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 13 या धाव संख्येवरती. षटकाची झाली समाप्ती पहिल्या
एका षटकाच्या समाप्तीनंतर वाघोबा स्पोर्ट्स तीव्र संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच नाबाद जिंदाबाद 13. काय जबरदस्त संघ आहे हा सुद्धा. ज्या संघाला आपण पाहिलं सकाळपासून फक्त जास्त काही देखावा न करता सहजतेनं शेवटच्या सामन्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे तो म्हणजेच कुंभारपाडा संघ. पाहणं गरजेचं आहे आजच्या दिवसामधनं कोण निघेल बाहेर. या ठिकाणी आपण पाहिलं नक्कीच एक चांगला क्रिकेट ऑन द स्टंप या ठिकाणी आपण पाहू शकता. पंच या ठिकाणी सहज चांगल्या पद्धतीने जज करत असताना चेंडूला निर्धाव चेंडूची समाप्ती. दीपेश भादाले बॉलिंग मार्कवर. हो सुरेख फटका आहे शतरक्षक त्या ठिकाणी मात्र शतरक्षकाला चेंडू थांबेल का तर नाही असं उत्तर येत आहे आणि चेंडू होतो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. काय जबरदस्त एक षटकार मला वाटतं या ठिकाणी लागलाय तो एकमात्र आहे. त्यानंतर चौकार लागलेला आहे आणि तो सुद्धा कैलासाच्या बॅटमधनं. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 17. ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न चेंडू सरळ शतरक्षकाच्या बाजूने गेलाय वाडिश कावकोन क्षेत्रामध्ये आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. एका धावापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय 18. कुठलाही गडी अजूनपर्यंत गमावलेला त्यामुळे एक नक्कीच चांगली बाजू या ठिकाणी सांभाळलेली आहे. ओ सरळ सीधा सुंदर प्रेक्षणीय षटकार. जसं जसं पाणी पड जसं जसं पाणी पड नकोशी मला याद कर जसं जसं पाणी पड नकोशी मला याद कर. थँक्यू डीजे. या ठिकाणी जसं पाणी पडत असं धावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. सूरज याच्या बॅट मधून आलेला षटकार धावे संख्येला नेऊन ठेवतो तो म्हणजे 24 या धावसंख्येवरती. सुपर बॅटिंग याच धावसंख्येची गरज आहे. मात्र ऑन साइडला अजून एक उडवलाय चेंडू गेलाय लॉंग ऑन आणि कावकोनच्या मधनं 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त. मला वाटतं षटकार किती लागलेत आणि पारितोषिक कोणाकडनं होतं. गार्विक मंगेश भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आपण पाहतोय आमच्या देणगीदारांनी ते देण्यासाठी सांगितलं गेलंय. ऑन साइडला खराब गोलंदाजी मी म्हणेन समोर चेंडू टाकले जात आहेत आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला जातो सूरजच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 3 षटकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फलंदाजी चालू आहे. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झाली ती 36. आदरणीय सन्मान्य रंगनाथजी भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा मला वाटते कैलासाच्या साठी पारितोषिक आलेलं आहे 100 रुपये आणि इथे 300 रुपयाचा मानकरी लगातार ठरलेला आहे तो म्हणजे सूरज. षटकाराची हॅट्रिक या ठिकाणी झाली आहे. इथे मात्र आपण पाहू शकता काय जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या 36 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं षटक पंकज कांदळ्याच्या हातामध्ये दिलं गेलंय आणि पंकजाला चांगलं क्रिकेट नक्कीच खेळावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. कुंभारपाडा संघाला जर कंट्रोल मध्ये धावसंख्या ठेवायची असेल. पंकज कांदल बॉलिंग मार्क वरती. इथे मात्र सूरज माळी
ऑन फायर बघायला मिळाला. कैलास याचा हा फटका ऑन साइडला खेळला जातोय. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलतोय, फेकतोय, नाही स्वतः घेऊन जातोय. एक धाव नक्कीच मिळेल. धाव संख्या होती ती 37. 37 रन ऑन द स्कोर बोर्ड. आपण पाहू शकता काय घडतंय तर नक्कीच इथे बघायला मिळत आहे की धाव संख्या आता मात्र थोडीशी बहरत चाललेली आहे. संध्याकाळचं सत्र आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये धाव संख्या आपण जर पाहिली तर थोडीशी पुढे नक्कीच वाढत असताना दिसते. आपण पाहतात वाघोबा स्पोर्ट्स टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025. राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खाली क्षेत्र आहे तिकडे. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू. सूरज माळी नावाचा फलंदाज वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाच्या मधून आजच्या दिवसामध्ये आक्रमक खेळी करत असताना 7 चेंडूमध्ये तब्बल 25 धावा त्याच्या वैयक्तिक आपण पाहू शकतात. आणि 7 चेंडूमध्ये कैलास डोंगरकर याच्या 14 धावा आपल्याला बघायला मिळतात वैयक्तिक. जबरदस्त कामगिरी. बॅक टू द बॉलर. फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करू शकलेला नाहीये गोलंदाज. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न घातक ठरू शकतो आणि या ठिकाणी फलंदाज बाद सूरज. ओके म्यूट कर एक मिनिट. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतात रिव्ह्यू. जर गोलंदाज नव्हता तर कीपरने चेंडू आपटला की बघायचं होतं फक्त. चेंडू आहे कारण नायके याच्या जीवदान मिळालंय. मात्र धावचिच्चर पण काय घडलंय पाहणं गरजेचं आहे. आणि हा नायके बाद 2 धावा मात्र पूर्ण. धाव संख्या 44. चला क्षेत्ररक्षण लावा लवकर. क्षेत्ररक्षण लावा वेळ नाहीये. निलेश परेड नवीन फलंदाज. दोन चेंडू शेवटचे शिल्लक आहेत या इनिंग मधले. यस चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकता वाईड. धावसंख्या 45.
दोन चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील, कारण जास्त घाई करून गोलंदाजी करून जमणार नाही. कारण की आपण पाहतो थोडीशी घाई होते, कारण की संध्याकाळचं सत्र आहे. अर्थातच कुंभारपाडा संघाच्या माध्यमातून पंकज कांदल अजून एक वाईट पडलाय. धाव संख्या 46 धावा. वेळ निघत चाललेला आहे, धाव संख्या वाढत चाललेली आहे. आणि आपण पाहू शकतात कैलास डोंगरकर आणि करण नायक ही जोडी मैदानामध्ये आहे. बघा निलेश आहे, करण नाईकने निलेश परेड आहे. दोन चेंडू शिल्लक अजून सुद्धा. ऑन साइडला चेंडू होता, वाईड लाईनच्या बाहेरच्या चेंडूला खेचलाय आणि चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. दरम्यान आपण पाहू शकतो कैलास आतापर्यंत चांगली फलंदाजी. मला वाटतं 8 चेंडू मध्ये त्याने 20 धावा आतापर्यंत बनवल्यात. अबे मध्ये चेंडू खाली शतरक्षक आणि या ठिकाणी झेल सुटलाय. तिसरा धावाचा प्रयत्न आणि निलेश या ठिकाणी बाद. 2 धावेने धावफलक पुढे सरकला जातोय, जाऊन पोहोचतोय तो 54-55 धावांचं लक्ष्य. निलेश बाद. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि लवकरात लवकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवून द्या. तर धाव संख्या आहे ती 54-55 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. आणि वाघोबा स्पोर्ट्स तिवरी संघ सध्या तरी स्ट्रॉंग स्थिती मध्ये वाटतोय, मात्र विसरून चालणार नाहीये. कारण जे 2 फलंदाज आहेत सुरुवातीला योगेश कांदळ आणि रामभाऊ भावर, या दोन्ही फलंदाजांना अंडर एस्टिमेट करून जमणार नाहीये. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलेला आहे की जीवदानी 11 गोळींज हा संघ जो आहे त्याने 80 धावा चेस केल्या होत्या. इथे आपण जर पाहिलं तर नाणेफेकीचा काळ जिंकला होता तो म्हणजेच कुंभारपाडा संघाने आता प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. मात्र त्यांचा जो निर्णय किती योग्य होता तो आता त्यांना दाखवावा लागेल. संध्याकाळचं सत्र आपण पाहू शकता वाघोबास तिवरीचं मैदान आणि सरपंच उपसरपंच चषकामध्ये आजच्या या दिवसामध्ये आपण पाहतोय की अंतिम सामना या टुर्नामेंटचा आजच्या दिवसाचा. हॅट्रिक साठी 500 रुपये असते, विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये असेल. कोणाकडनं तर रवींद्र ठक्कर यांच्या माध्यमातून. 2 फलंदाज योगेश आणि रामभाऊ. रोहित बॉलिंग मार्कवर. रोहित याचा ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू 1 बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा.
पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. धावफलक आपण पाहू शकतात 4. रोहित ठक्कर बॉलिंग मार्कवर. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. हवेमध्ये चेंडू खाली शतरक्षक आणि फलंदाज बाद. योगेश कांदळ बाद झालाय. नशिबाने मिळालेली ही कॅच मात्र काम करून जाते. प्रभाकर बलंगे यांनी झेल टिपलेला आहे. त्याचं सगळ्यांनी अभिनंदन केलंय. हॅट्रिक साठी 200 रुपये गार्बिक मंगेश भोईर यांच्या माध्यमातून. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजेच सूरज बाद आले. विजयासाठी लक्ष जे आहे ते 55चं आहे. विजयासाठी लक्ष जे आहे त्याचा पाठलाग करण्यासाठी आतापर्यंत आपण पाहू शकता. हवेमध्ये चेंडू खाली शतरक्षक आणि या पद्धतीनं नायके याच्या हातामध्ये झेल विसावलाय. फलंदाज बाद. नक्कीच ऑन हॅट्रिक असेल तो म्हणजेच रोहित. गार्बिक मंगेश भोईर यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे विकेट हॅट्रिक साठी. आणि रवी ठक्कर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकता काय घडलंय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेलाय आणि या ठिकाणी आपण पाहू शकता नो चेंडू साठी रिव्ह्यू कोणाच्या माध्यमातून आहे. अंपायरने घेतलाय का. बॅट्समन. ओके. तर नक्कीच हा नो चेंडू या ठिकाणी वेगवान आणि भीमर चेंडू. एक भीमर या ठिकाणी हाताळला गेलाय. धावफलक 11 प्लस स्पीड. राईट मोर द विकेट. हवेमध्ये चेंडू खेळलाय. चेंडू खाली शतरक्षक आलाय आणि या ठिकाणी फीट मात्र आपण पाहू शकता आता 2 धावा देऊन जातोय. 2 धावेने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. 3 षटकांच्या सामन्यामध्ये चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4. एज लागलाय शतरक्षकाच्या मागे. 2 शतरक्षक आहेत यष्टिरक्षकाच्या मागे आणि जिग्नेश यांची तारांबळ उडाली होती तिकडे. थोडासा आपण जर पाहिलं तर नक्कीच गफलत झाली होती कशा पद्धतीने चेंडूला बॅकअप करावा. धावसंख्येमध्ये परपरती धावसंख्या 14. स्ट्राईक वरती आपण पाहू शकता रामभाऊ हा खेळाडू. पुन्हा एकदा आपण पाहू शकतात शेवटचा चेंडू या पहिल्या षटकाचा. ऑफसाईडच्या दिशेने खेळला त्या चेंडूला शतरक्षक नाहीये तिकडे. मला वाटतं कैलास चेंडूला चेस करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू झाला फरार. धाव आल्या ते 4. थँक्यू डीजे. 12 चेंडू 37 धावांची गरज. 12 चेंडू 37 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बघा कशा पद्धतीने चेंडू खेळला होता. चांगल्या पद्धतीने कैलास त्या ठिकाणी होता. चेंडूला चेस करण्याच्या नादामध्ये आपण जर पाहिलं इथे मात्र चेंडू जिंकलाय आणि कैलास याची रन मिटून विकेट थोडीशी कमी पडले. गोलंदाजी मार्कवरती करण नायक
नाईक या नावाने खासा प्रसिद्ध असलेला खेळाडू. राहुल लिंबाडा आणि रामभाऊ भावर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता राहुल असेल स्ट्राईक वरती. चांगला क्रिकेट खेळतोय सकाळपासनं. मी म्हणेन आपल्या मेरिट वरती काम करताना कुंभारपाडा संघ दाद द्यायला हवी, कारण सकाळपासून अतिशय चांगला क्रिकेट त्यांच्या खेळाडूने खेळलाय. ऑन साइडच्या दिशेने खेळायचा होता चेंडूला. यष्टांवरचा हा चेंडू होता, मात्र राहुल लिंबाडा याच्या बॅट मध्ये चांगल्या पद्धतीने कनेक्ट होताना दिसत नाहीये. धावसंख्या 19. आपण पाहू शकता 55चं टार्गेट आहे. धावसंख्या झाली 19. याचाच अर्थ 36 धावांची अजून सुद्धा गरज 11 चेंडू मध्ये. 11 चेंडू 36 धावा. एका मोठ्या पटक्याने लगेच सामना चेंज होताना आपल्याला बघायला मिळतो. चांगल्या पद्धतीने केला, चांगला टर्न केला तो चेंडूला. एक धाव नक्कीच मिळेल. दुसरा धावाचा प्रयत्न होईल का, तर नाही, कारण की त्या ठिकाणी रोशन वजरे होता. करा हा बॅकअप. आय थिंक थ्रो थोडासा वाईडिश होता. 2 धावेने धाव फलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 21 या धाव संख्येवरती. 10 चेंडू 34 धावांची गरज. 10 चेंडू 34 धावा. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झाल्यात करण नाईक याचे. आता मात्र हा चेंडू आपण पाहू शकता कशा पद्धतीने चेंडू हाताळलाय. तर बॅटिंग साइडनं वाईटचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. वाईट साठी पंच कॅमेरा या ठिकाणी बंद झाला होता. मिटकर चला, टेक्निकली अजून सुद्धा चालू आहे. कॅमेरा चालू झाला मात्र कनेक्टिंग होत नाहीये. या ठिकाणी आता मात्र क्लीन बॉल झाला फलंदाज. यहाँ बकरी चराने आया है तो कुल राम बाबर 4 चेंडूमध्ये 6 धावा करून बाद झाल्यात. क्या मेरे को माल नहीं बेचने का है ना. तर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. किती चेंडूमध्ये किती धावांची गरज असेल. साईनाथ पाडवी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. मला वाटतं धावसंख्या आहे ती 21. याचा अर्थ 34 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 8. ते गाणं तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही ऐकू. मात्र दरम्यान महत्वाचं आहे ते क्रिकेट. 8 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज साईनाथ.
हा चेंडू आपण पाहू शकता काय घडतंय काय बिघडतंय. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. वाईट +4 5 धावा. 4 22च्या आणि 1 वाईटच्या अशा पद्धतीने 5 धावा. धावफलक थोडासा पुढे सरकला जातोय. धावफलकावर धावा लागले त्या 26. 29 धावांची गरज. थँक्यू. आता चेंडू शिल्लक असतील ते 8 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. एक मोठा फटका यायला हवा. आलाय मोठा फटका आलाय. गॅप मध्ये चेंडूला टाकलाय. चेंडू जस्ट इनसाइड द बाउंड्री. 4 धावा. या चौकारांशी धावफलक थोडासा पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतो 30 या धावसंख्येवरती. 25 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 7. विजय 7 चेंडू 25 धावा. रंगतदार स्थितीमध्ये हा मॅच. ऑन साइडला मोठा फटका. चेंडू खाली. जयेश आणि या ठिकाणी झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रगल करताना इथे मात्र आपण पाहू शकता फलंदाज बाद. एकच धाव. चला 24 धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 षटकारांची नितांत गरज आहे. बघा संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रथमतः टॉस जिंकून बॅटिंग का घेतली जाते हे नक्कीच आपल्याला त्याचा थोडासा अनुभव येईल. मी म्हणेन कुंभारपाडा संघाने टॉस जिंकला होता. कदाचित या ठिकाणी फलंदाजी स्वीकारली असती तर आपल्याला नक्कीच सध्या थोडासा रिझल्ट हा वेगळा बघायला मिळाला असता. कदाचित कुंभारपाडा संघ प्रेशर मध्ये नसता. आता मात्र तो प्रेशर मध्ये आहे आणि 6 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. 6 चेंडू 24 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. एका फलंदाजाला करामत करावी लागेल. कशाही येवत मात्र 24 धावा येणं गरजेचं आहे. रोशन मजरे नवीन गोलंदाजी मार्क वरती मागील मॅचचा हिरो ठरला होता तो खेळाडू. आताचा हा चेंडू चांगली गोलंदाजी. राहुल लिंबाडा याला मात्र चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. डू ऑर डायची कंडिशन आहे. भरपूर प्रयत्न तुम्ही केले असतील मात्र आजचा प्रयत्न जीवाच्या आकांताने करावा लागेल. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेल फेकेल. तोपर्यंत 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावावरती समाधान मानलं जात आहे. धावफलक मात्र पुढे सरकतोय. आता धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 32 म्हणजे 23 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 23 धावा. 4 चेंडू 23 धावा. हवेमध्ये खेळला जातोय चेंडूला. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक नाईक याच्या हातामध्ये. चेंडू विसावलाय आणि फलंदाज झालाय बाद. गुलाब छतरपूर. गुलाब. थँक्यू डीजे. लक्षात घ्या कदाचित जर टिवरी संघ सुपर 4 मध्ये येईल असं वाटू लागलेलं आहे आणि त्यांच्या प्रेक्षकांनी त्यांच्या पाठीराख्यांनी सांगितलंय की टिवरी संघाने जर फायनल मारली. फायनल आजचा दिवस नाही फायनल. या टुर्नामेंटची ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची जर पटकावली तर बकरा. दाऊदादा भोईर यांच्या माध्यमातून दरम्यान काय घडलं तर फलंदाज बाद. दाऊ भोईर यांच्या माध्यमातून तो बकरा या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे. गुलाब छतरपुर. हो या ना हो अपनी औकात में रेड का ठप्पा
साहसी के कपड़ों पे नहीं होता, कैरेक्टर पे होता है। नक्कीच बघा, ज्या वेळेस थोडासा अडचणीमध्ये होता टिवरी संघ, प्रकाश पाटील लगेच मैदानामध्ये थोडासा साईडला गेले आणि एका खेळाडूचं एक लक्ष नक्कीच असतं की आपल्या गावातील खेळाडूंना थोडंसं नक्कीच अनुभवाचं वाटप या ठिकाणी नक्कीच केला गेला, फायदा नक्कीच होताना दिसतो, आधार दिला गेला होता. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो चेंडू धावतोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी, मात्र उशीर झाला ही बाउंड्री येताना. याचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल, आपण पाहू शकतायत शेवटचा चेंडू शिल्लक. कुंभारपाडा संघ थोडस मागे पडलाय, शेवटचा चेंडू शिल्लक अजून सुद्धा आहे, मात्र वाईट बॉल. किती धावांची गरज असेल अजून सुद्धा, धावसंख्या किती झाली तर 37 धावा धावफलकावरती लागल्यात, 18 धावांची गरज आहे. एक शेवटचा एकमात्र चेंडू शिल्लक आहे. इकडनं टिवरी संघ विजयाचा शिक्का मोर्तब करू शकला नसला तर मात्र स्वतःच्या चुका कारणीभूत ठरू शकतील, मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती टिवरी संघ आहे, कारण की एका चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. एका चेंडूमध्ये 18 धावांची गरज. सामन्यामध्ये या ठिकाणी या टुर्नामेंट मध्ये नक्कीच भक्कम स्थितीमध्ये वाघोबा स्पोर्ट्स टिवरी. पाहू शकतो काय घडेल काय बिघडेल येणार या चेंडूंमध्ये. एक चेंडू आणि एका चेंडूमध्ये 18 धावांची गरज. एका बाजूनं अख्खा टिवरी गाव नक्कीच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. हा चेंडू जर आपण पाहिला तर अजून एक वाईट बघायला मिळाला. धावफलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 38 या धावसंख्येवरती. आता 17 धावा अजून सुद्धा हव्यात. गोलंदाज रोशन वजरे. बघा इकडनं किती जवळ आलाय मॅच. चांगला चेंडू आणि कुंभारपाडा संघ या ठिकाणी कमी पडला. खूप खूप अभिनंदन वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाचे आणि तेवढेच कौतुक सुद्धा. चला सेकंड करायचा आहे, हात मिळवायचा आहे. चला मॅन ऑफ द मॅच सूरज माळी यांनी यायचंय आणि वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाचे किंवा मग टिवरी गावचे प्रेक्षक असतील त्यांना विनंती असेल खुर्च्या या ठिकाणी जरा इथपर्यंत पोचवा. जे जे बसले असतील आपण बसले असतील घेऊन गेले असतील आणि आमचे व्हॉलेंटियर्स जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी खुर्च्या या आणून ठेवायच्या आहेत. तर मॅन ऑफ द मॅच सूरज माळी आणि कैलास याने सुद्धा यायचे. याने सुद्धा यांचं सुद्धा कॅश प्राइज या ठिकाणी आहे. हॅलो हॅलो ठीक. मॅन ऑफ द मॅच वितरित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आदरणीय सन्माननीय नागेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते सामनावीराची ट्रॉफी दिली जाते आणि आपण पाहतोय नागेश दादांच्या शुभ हस्ते मला वाटते जे कॅश प्राइज होतो 300 रुपयाच्या षटकारासाठी गार्विक मंगेश भोईर यांच्या माध्यमातून मला वाटते कैलास यांनी यायचं आहे.
कैलास यांचं सुद्धा पारितोषिक या ठिकाणी आहे. 300 रुपयाचं पारितोषिक आपलं सुद्धा आहे. तर कैलास यांनी सुद्धा उपस्थित राहायचं. गार्विक मंगेश भोईर यांच्या माध्यमातून 200 रुपये आणि रंगनाथ भोईर यांच्या माध्यमातून 100. तर मी विनंती करतो पुन्हा एकदा आदरणीय नागेश दादांना पुन्हा एकदा विनंती आहे की हे कॅश प्राइस कैलास यांना द्यावं. तर नक्कीच वेल्डन कैलास. गार्विक मंगेश भोईर यांच्या माध्यमातून 200 रुपये आणि रंगनाथ भोईर यांच्या माध्यमातून 100 रुपये. थँक्यू. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे खूप खूप आभार. तर हा होता आजच्या दिवसातला म्हणजेच वाघोबा स्पोर्ट्स टिवरी सरपंच उपसरपंच चषकाचा दुसरा दिवस. तो आपण अतिशय चांगल्या पद्धतीने अनुभवला. आयोजक संघ सुपर 4 मध्ये आलेला आहे आणि आजच्या दिवसातला नक्कीच एक चांगला मॅच, चांगला रेकॉर्ड सुद्धा बघायला मिळाला. तर 81 धावा चेस झाल्या. त्याच नंतर सूरज माळी याच्या नावावरती एक 6 चेंडूमध्ये 6 षटकारांचा रेकॉर्ड या ठिकाणी घडला गेला. आजचा दिवस आपण ओव्हरऑल आपण जर पाहिला तर रेकॉर्डचा दिवस राहिलेला आहे. आज पुरता मला संधी या ठिकाणी मिळाली होती विजय भोये यांच्या जागेवरती. तर आज डिबेट लाईव्ह मी सागर माळी, गुरुदादा अडल आणि आमची कॉमेंट्री टीम तसेच अंपायर दोन्ही अंपायर यांच्या जोडीला आज या ठिकाणी विदा घेतोय. भेटूया नवीन आवाज, नवीन सकाळ आणि नवीन पहाटच्या नवीन संघांच्या जोडीला उद्याच्या दिवसामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.